काय बघतोयस? काय झालं? काय गंमत आहे बघ ना. मी इथे तुला सोडायला आलोय परत भेटण्यासाठी. आणि इथेच मी तुला सांगितलं होतं की आपण परत कधीच नाही भेटायचं. आणि आज आपण सोबत आहोत आयुष्यभरासाठी. आयुष्यात पुढे काय घडेल काय माहित नसतं ना. पण ते छान आहे असं वाटतं मला. अनपेक्षित सुख खूप आनंद वाढवतं. आणि मी खूप 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 खुश आहे. पण तन्मय, हे सगळं तुझ्या आईमुळे झालंय. त्या हो म्हटल्या नसत्या तर आज माझा हात तुझ्या हातात नसता. मला आश्चर्यच वाटतंय रे, त्यांचं मत अचानक कसं बदललं? काय नाही ग, मी खूप मनापासून जेन्युइनली त्यांच्याशी बोललो. ते कदाचित तिला पटलं असेल. आणि शेवटी ती माणूसच आहे ना, आपल्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहे. आणि तिने खूप आयुष्य बघितलंय ग, आणि माणसंही. म्हणून ती जरा तिखट बोलते पण आतून खूप गोड आहे. ते कळलं मला भेटल्यावर. पण त्या म्हणत होत्या ना की तू बाकीचं बोलून घे, पुढचं बोलून घे. ते कशाबद्दल म्हणत होत्या? मुंड्याबद्दल. मी सिरियसली विचारते. अगं काय नाही, तुम्ही दोघे एकमेकांना भेटा म्हणजे एकमेकांच्या आवडीनिवडी काय आहेत ते समजून घ्या आणि वगैरे वगैरे, यु नो, कम्फर्टेबल व्हा एकमेकांबरोबर. लाईक दॅट. मी तर कधी प्रेमात पडीन आणि कधी लग्न करेन असं वाटलंच नव्हतं मला. आणि आता तू माझ्या आयुष्यात आलास. माझी एवढीच अपेक्षा आहे की आपण आयुष्यभर एकमेकांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि बाकी तुझ्या काही अपेक्षा असतील तर प्लीज मोकळेपणाने सांग. तन्मय, हा, एक लक्षात ठेव, ध्येय गाठण्यासाठी कधीही माणसांना वापरू नकोस किंवा नात्यांशी खेळू नकोस. ते माझे संस्कार नाहीये. आई असं काही नाही. मी क्लिअर आहे. मी आरोहीला फसवणार नाही. की आरोहीशी लग्न करण्यामागे तुझा जो काही विचार आहे तो तिला स्पष्टपणे सांग. या नात्याची सुरुवात खोटेपणाने किंवा फसवणुकीने व्हायला नको. काय झालं? मला खूप प्रेम हवंय. करिअर ओरिएंटेड असल्यामुळे मी खूप कोरडा झालोय. मायेचा ओलावा हवा. आई आणि तन्वी, माझं जग एवढंच. आणि आत्ता त्या जगात तू आलीस. माझं जगणं वाढलंय. अर्पिता. हा अर्पिता बोल. हा आहे ना, इथेच आहे. हो, पण मी तिला सोडणार नाहीये आता, कधीच नाही येणार ती तिकडे. एक मिनिट बोल. हा पो. हो हो हो, मी निघतेच आहे. हो येते. बाय. चला निघायला हवं. परत येण्यासाठी. बाय बाय. सॉरी आरोही, मी आत्ता तुला काही सांगू शकलो नाही. पण तुला अंधारात ठेवणार नाही. एक दिवस खरं काय ते नक्की सांगेन, पण योग्य वेळ आल्यावर. ए
आली आरुताई आली. काय मग काय म्हणता पार्किंगच्या सून बाई? अरे वा, म्हणजे आडनाव म्हणजे कसा एकदम जबरदस्त वाटतो ना. कुणी कुणी शर्मा गए, कुणी बल्ले बल्ले. नाही पण काही बोला, म्हणजे लाजली की एकदम जबरदस्त दिसते आपली आरू ना. म्हणजे त्या तन्मयची तर विकेटच पडली आज ना. आणि ताई होतीस कुठे ग? म्हणूनच कॉल करत होते मी तुला. आणि काय झालं सांग ना. सांग सांग. नाही म्हणजे आम्हाला वाटलं की लग्न करूनच येतेस की काय डायरेक्ट पाया पडायला. जीती रे पुत्र, बल्ले बल्ले. अगं किती प्रश्न विचारतेस तू तिला. सांग. तिला बोलायला तरी दे. सॉरी. बोल बोल. आधी तन्मयच्या आईचा या लग्नाला विरोध होता. त्यानं तन्मयबद्दल खूप पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे बाहेरचं कोणी माणूस त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं किंवा मैत्री वाढली ना तर त्यांचा पटकन विश्वास नाही बसत कोणावरच आणि त्यांची थोडीशी चिडचिड पण होते. मग त्या लग्नासाठी तयार कशा झाल्या? नाही तन्मय बोलला त्यांच्याशी. त्याने सगळं समजावून सांगितलं त्यांना, माझ्याबद्दल, आग्रहाबद्दल, माझ्या जबाबदारीबद्दल. आणि मग त्या तयार झाल्या. बल्ले बल्ले. ये होईल ना पण. नाही मी पण बोलले त्यांच्याशी. काय? हेच की मला लग्न अगदी साधेपणानं करायचंय आणि लग्न आपल्या आग्रहावरच होणार. मग ऐकून घेतलं त्यांनी? आत्या फक्त ऐकून नाही घेतलं, ते त्यांना पटलं पण. नाही तशी ताईमध्ये ना काहीतरी जादू आहे वाटतं. प्रश्नच नाही. तन्मय प्रेमात पडला ते पडलाच, पण आता सासूबाई पण प्रेमात पडल्यात. हा? नाही नाही हा त्यांचा चांगुलपणा झाला. त्या म्हणाल्या की लग्नाची तारीख लगेचच फायनल करून टाकू. अरे इकडे सगळेच रेडी आहेत म्हणाव. त्यांनी नुसतं सांगितलं ना का लगेच बार उडून देऊ. बार इशारा. ओ बाजी, ओ बार नहीं, ओ बाद में आपको समझाता हूं, मैं अभी चुप बैठी है. ए पण मला वेळ हवा. हा? मला डान्स सेट कळायचा. ए तुमचा डान्स सोडा रे. आता तन्मय डान्स करणार आहे आरूच्या तालावर. ओ बल्ले बल्ले. काय नवरदेव, चेहरा अगदी खुल्ला आहे. सकाळपासून कोणी भेटलं नाही का? आणि हे काय आजच लग्न करतोयस की काय? कुठे चाललास एवढा आवरून? एक काम आहे, बाहेर चाललो जरा. तायडे ऐक ना. मला ना कसं तरीच वाटतंय. का? बघ ना आता, म्हणजे मोठी बहीण लग्नाची असताना मी लग्नाची घाई करतोय. असं काही नसतं रे. कोण म्हणलं तुला? आणि असं कितीचं अंतर आहे आपल्यामध्ये. मी तर म्हणते बरंच झालं तर नणंद म्हणून मालीचा चांगला छळ करता येईल. तू पण कधी काय बोलशील याचा नेम नाही. तन्मय मी खूप एक्साइटेड आहे. माझा सगळा प्लॅन रेडी आहे. मी साडी नेसून खूप मिरवणार आहे तुझ्या लग्नात. हो, गुंडाळाचं कसं नाही करेक्ट जमतो तुला. हो आगाऊ आगाऊ. अरे काय चाललंय काय? लहान आहात का तुम्ही अशी मस्ती करायला? तन्मय, अरे लग्न ठरलंय ना तुझं, जरा मोठ्या माणसासारखा वाग. असं वागलास तर सासरची मंडळी काय म्हणतील? आई ते जाऊ दे ना. तू कुठे गेली होतीस? एकदम सकाळी सकाळीच निघून गेली. गुरुजींकडे गेले होते लग्नाचा मुहूर्त काढायला. काय?
आज लगेच मुहूर्त? आज लगेच नाही, आजपासून 3 दिवसांनी एक शुभ मुहूर्त आहे. मग आपण कशाला तो सोडायचा? काय 3च दिवस? आई 3 दिवस जरा लवकर नाही होत का? मी कालच म्हटलं होतं, लग्नाची तारीख मी ठरवणार. तेव्हा तुम्ही दोघांनी माना डोलावल्यात ना? हो आई, तुझं बरोबर आहे, पण मला असं वाटतंय की खूप घाई होते. घाई? शुभ कार्याची घाई केलेली केव्हाही चांगलीच असते. एवढा छान मुहूर्त आहे, आपल्याकडे काही कोणी जास्त मंडळी येणार नाही, आणि आरोही म्हणाली की साधेपणानेच लग्न करायचं म्हणून. मग तयारी करायला कितीसा वेळ लागणार? आई एकदा आरोहीला विचारलं तर बरं होईल. तिला कळलं आम्ही पुढची बोलणी करायला येतोय म्हणून. आई पण मी आलेच, निघूया आपण. काय वेणूबाई, म्हणजे हे आरोही आणि तन्मयनी एकदम राईट टाइमला एकदम परफेक्ट डिसिजन घेतला ना. म्हणजे ही जी आजची पिढी काय बोलतात ना, ती एकदम अशी फास्ट आहे, फास्ट. हा, आपल्याला नाही जमला. काय बोलता? नाही नाही, खरंय खरंय अगदी. मग मला खूप आनंद झालाय. आनंद होतोय ना, मग होणारच. हो मग काय, आता मला तिची काळजी नाही. तिच्या आयुष्यात तिची काळजी घेणार माणूस आलाय आता. हा, म्हणजे तो तन्मय तो एकदम असं काय बोलतात ते समजूतदार पोरगा आहे ना. बघा, तन्मयचा विषय काढल्या काढल्या आरोही हजर. आता काय परत तन्मयचं? अगं तुमच्या लग्नाबद्दलच बोलत होतो. हा, आत्या तुझं तर रुखवत पण तयार असेल ना? आता उद्याच लाव लग्न. किती घाई, जरा वेळ तर द्या आम्हाला. अरे या ना, या. तन्मयची आई, या या या. या 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 जावई बापू. नाही म्हणजे आता एकदम एकेरी नावाने हाक कशी काय मारणार? काय एकेरीच हाक मारा. आपल्या माणसांना एकेरीच हाक मारतात ना. मी जरा घाईघाईने न कळवता आले, पण विचार केला की मागणी घातली, मुलं तयार आहेत, मग लग्नाची बोलणी नको का करायला? त्यासाठी आले. बोलणी आत्ता? का काही अडचण आहे का? नाही नाही, अडचण कसली, बोलूया ना. हो, हरकत नाही, पण खानावळीचं कोण बघेल? तन्मय आहे ना, तो बघेल आता सगळं. हो, जावई बापू सगळं सांभाळून घेतील आता. चल मग वेळ न घालवता आपण बोलणी करूया. हो हो, चला. हा, चला चला, म्हणजे बैठक बसूया. म्हणजे मी आता पहिलं लग्न बघतोय ज्याच्यामध्ये नवरा नवरी सोडून बाकीच्यांनाच घाई झाले. वडक्कम आमका परब म्हणता. हे परब काका आणि हे आनंद. नमस्कार. घ्या ना, चहा घ्या. घ्या. आणि ते आतमध्ये गेले ना, ते फॉरेन काका बरीच वर्ष इथे आहेत ते. घ्या जावई बापू.
बस अरू बस. नाही ते काउंटरवर बघा हिचं लग्न ठरतंय आणि हिच्या डोक्यात आग्रहच. बस ताई. हा? लग्नाच्या दिवशी वाढायला जाऊ नकोस म्हणजे झालं. अगं तू काळजी करू नकोस. मी हिराला सांगितलंय काउंटर बघायला. हं? चला आता आपण कामाचं बोलूया का? म्हणजे मी मुद्द्याचं आणि स्पष्टच बोलते. इकडचं तिकडचं बोलायला मला आवडत नाही. मी गुरुजींच्याकडे जाऊन आले. त्यांनी 3 दिवसानंतरचा एक चांगला मुहूर्त सांगितला. तिसऱ्या दिवशी फार घाई नाही का होणार? का? नाही म्हणजे तयारीला थोडा वेळ मिळाला असता तर. तयारी काय करायची? आरोहीच्याच इच्छेप्रमाणे साधेपणानेच लग्न करायचे ना. आमच्याकडची कोणी मंडळी नाहीत बोलवायला. तुमचं काय? आग्रह हाच आमचा परिवार. मग झालं तर रीतीसाठी आपण थोड्या पत्रिका छापू आणि लग्नाचा खर्च अर्धा अर्धा करू.